जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज यांचा एकेरी शब्दात उल्लेख केल्याप्रकरणी संतापाचे पडसाद पालघर जिल्ह्यात देखील उमटलेत। जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज यांच्या भक्तगणांनी पालघरमध्ये जोरदार निषेध आंदोलन केले। यावेळी संतप्त भक्तगणांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार विजय वडेट्टीवार यांच्या पुतळ्याची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली। यावेळी वसई, पालघरसह गावोगावचे नरेंद्राचार्यांचे भक्तगण मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले होते। जाहीर निषेध काँग्रेस नेता विजय वडेट्टीवार, जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांचा अपमान या ठिकाणी केलेला आहे। अपमानास्पद शब्द वापरलेले आहेत। त्यांना आम्ही विनंती करतोय की आपण जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांची माफी मागावी। विजय वडेट्टीवार हे काँग्रेसचे नेते त्यांनी एकही शब्दामध्ये आमच्या गुरुचा अपमान केला। आमच्या गुरुचा अपमान केला म्हणजे हिंदू धर्माचे ते आचार्य आहेत आणि या हिंदू धर्माचा त्यांनी अपमान केलेला आहे। आणि अशा जगद्गुरूंचा अपमान करण्याचा त्यांना कोणताही नैतिक अधिकार नसताना त्यांनी जो अपमान केलेला आहे त्यांनी त्याची एक तर माफी मागितली पाहिजे, नाहीतर जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज हे सर्व हिंदू धर्म जगातील सर्व हिंदूंच्या हृदयामध्ये विराजमान असणारे असे आमचे जे स्वामी आहेत, अशी जी माऊली आहे, त्यांच्या विरोधात हा विजय वडेट्टीवार कोण, तो काय बोलतो, त्याचा निषेध आज आम्ही करण्यासाठी आम्ही सर्व भक्तगण इथे उभे राहिलेलो। विजय वडेट्टीवार हे जे काँग्रेस नेता आहेत यांचा निषेध करण्यासाठी इथे जमा झाले आहोत। त्यांनी काही अभ्यास न करता जे विधान केलेले, जे आमच्या स्वामीजींबाबत, जे जगश्री नरेंद्राचार्यजींबाबत जे एकेरी विधान केलेले आहे ते अभ्यास न करता केलेले आहे। त्यांनी पाहावं की स्वामीजींचे सामाजिक कार्य काय आहे, आध्यात्मिक कार्य काय आहे, सर तरी आहे का। आमदारकीची जी शपथ दिली जाते त्या शपथेमध्ये असं सांगितलं जातं की संपूर्ण भारत देशामध्ये किंवा महाराष्ट्र राज्यामध्ये जे काही साधू संत आहेत, सामान्य नागरिक आहेत, त्यांचा कोणाचाही माझ्याकडून अपमान होणार नाही, उल्लंघन होणार नाही कुठल्याही शपथेचं। असं असतानाही त्याने समस्त हिंदू धर्मातील जे जगद्गुरू आहेत, साधू संत आहेत, त्यांचाही एकेरी शब्दात उल्लेख करून हा अपमान केलेला आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।